नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. साधू संत जिवंत असेपर्यंत त्यांच्या सानिध्याचं व उपदेशाचं महत्त्व आपल्याला कळत नाही. ही मानवी प्रवृत्ती आहे. त्यांच्या निधनानंतर पश्चाताप करण्यापेक्षा ते हयात असताना साधना करा, नामस्मरण करा आणि सद्गुरू चरणांचा आश्रय घेऊन भगवंताची भक्ती करा, ज्यामुळे जीवन कृतार्थ होईल. कारण साधू संतांची सेवा करण्यासाठी देखील आईबापाची पुण्याई असावी लागते. कारण ही सेवा करायला देखील नशीब लागते. कोणाला पण ही सेवा करण्याची संधी मिळत नाही. आणि ज्या ठिकाणी साधू संतांचा अवमान होत असेल, गोहत्या होत असेल, गोरगरिबांवर अन्याय होत असेल, त्या ठिकाणी भूकंप होऊन त्या जागेचा निश्चित विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. साधू संतांच्या संगतीशिवाय हे जीवन अपूर्ण आहे. साधूच्या सानिध्यात भक्त म्हणून राहा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, असं प्रतिपादन चकलंबा येथील हरिभक्त परायण रामायणाचार्य एकनाथ महाराज गाढे यांनी केले. शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी शेकटे बुद्रुक येथे मंगळवारी दिनांक 17 रोजी नारायणदास गड येथे महाशिवरात्रीनिमित्त नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली 3 दिवस गडावर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित एक दिवसीय प्रवचन सेवेत चकलंबा येथील हरिभक्त परायण रामायणाचार्य एकनाथ महाराज गाढे हे बोलत होते. यावेळी नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज, मुरमी गावचे उपसरपंच शहादेव शिंदे, रामजी महाराज पाथरकर, श्रीमंत हप्ते, किशोरदेवा कुलकर्णी, अनिल परदेशी, अमोल आहेर, संतोष गरड, पांडुरंग ढोले, मारुती शिंदे, अविनाश खेडकर, कैलास शेंडगे, अशोक गरड, श्रीकिसन काकडे, पत्रकार इसाक शेख यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त महिला मंडळ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शेवटी महाप्रसादाचे महाशिवरात्रीनिमित्त ठेवलेले 3 दिवसीय विविध कार्यक्रमाची सांगता झाली. रामकृष्ण हरी. आज श्री क्षेत्र नारायणदासगड या ठिकाणी हरिभक्तीपरायण महंत बालकदास महाराज यांच्या आदेशाने महाशिवरात्रीच्या पर्वणीच्या धर्तीवरती आज कार्यक्रम करण्याचा सुयोग मला त्यांच्या संस्थांवरती प्राप्त झाला. आणि महाराजांचं जीवन, महाराजांचा त्याग हा पूर्ण समाजाने त्या ठिकाणी वाखाणण्याजोगा आहे. महाराजांनी उभं आयुष्य भगवान भोलेनाथाच्या आणि श्री गुरु नारायणदास महाराजांच्या चरणावरती समर्पित केलेलं आहे. माझ्या पांडुरंगाला प्रार्थना आहे की महाराजांना उदंड आयुष्य लाभावं आणि समाज ज्या भावनेनं महाराजांपर्यंत पोहोचतो, समाजाच्या प्रत्येक भावना महाराजांकडून पूर्ण व्हाव्यात, हीच सदिच्छा नारायणदास महाराजांच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.